नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुमचे जे हे चारही घटक आहे, कोणते? महाराष्ट्र पोलीस असेल, कारागृह पोलीस असेल, चालक पोलीस असेल आणि बँडमॅन पोलीस असेल. या चारही घटकांमध्ये आता मागच्या काळामध्ये या चारही घटकांचे फिजिकल पार पडले. काहीचे फिजिकल बाकी आहे, चालकचे, त्याच्यानंतर बँडमॅनचे हे आता चालू झालेले आहे. तर या चारही घटकांमध्ये असे बरेच काही विद्यार्थी आहे की त्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आलेले आहे. कमी मार्क म्हणजे एवढे की काही काही विद्यार्थी पास सुद्धा झाले नाही हो. त्यांना फक्त 24 मार्क मिळाले आहे. आपल्याला कमीत कमी मार्क किती पाहिजे पास होण्यासाठी? फिजिकलमध्ये कमीत कमी किती पाहिजे? 25 मार्क पाहिजे. तर बरेच असे विद्यार्थी आहे की त्यांना 25 सुद्धा मार्क मिळाले नाही आहे. आता बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सांगितलं की सेन्सरचे प्रॉब्लेम असतील तुमचे, किंवा सुरुवातीला जे ग्राउंड झाले ते चिपचे प्रॉब्लेम असतील. सुरुवातीला जे ग्राउंड झाले ते सांगतो तुम्हाला की भर उन्हामध्ये ग्राउंड घेतल्यामुळे आणि एकदम सकाळपासून, म्हणजे सकाळपासून नाही म्हणणार मी, रातच्या 2-2 वाजेपासून मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि दुपारच्या 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत त्यांचे ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी झाले नाही, म्हणजे त्यांना डायरेक्ट संध्याकाळच झाली. म्हणजे अशी परिस्थिती काही घटकांमध्ये सुरुवातीला हे घडून आली आणि याच सर्व कारणांमुळे मुलांचे ग्राउंड खूप कमी गेले आहे. तर बघा, घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. SRPF अजून जिंदाबाद आहे. म्हणजे SRPFचे जे ग्राउंड आहे ते सध्या चालू झालेले आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना या चारही घटकांमध्ये मार्क मिळालेले नाही, तर त्यांनी SRPF पोलीस या घटकामध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवायचे आहे. या ठिकाणी खचून जाऊ नका तुम्ही, कोणत्याच प्रकारे हिंमत तुम्ही हरू नका. तर बघा, आपला महत्त्वाचा जो मुद्दा आहे या ठिकाणी आज, तो म्हटलं म्हणजे SRPF पोलीस यांना कमीत कमी किती गुण पाहिजे, कशासाठी? पेपर क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी किती गुण पाहिजे, हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात मी सांगतो या ठिकाणी. आता काही काही विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी झालं असेल की चारही घटकांमध्ये कोणत्याच प्रकारचे मार्क मिळाले नाही, म्हणजे ते डायरेक्ट फेलच झाले त्या ठिकाणी. परंतु याच्यामध्ये काही विद्यार्थी असेही असतील की महाराष्ट्र पोलीस किंवा कारागृह पोलीस या दोन घटकांमध्ये चांगले मार्क मिळाले. चांगले म्हणजे जेमतेम पास सारखे पास होण्यासाठी आपल्याला तेवढे मार्क मिळाले ह्या दोन घटकांमध्ये. आणि हे जे दोन घटक आहे तुमचे, चालक पोलीस आणि बँडमॅन पोलीस, या दोन घटकांमध्ये पास होण्याजोगते सुद्धा मार्क मिळालेले नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता हे दोन घटक आणि हा एक तुमचा तिसरा घटक SRPF पोलीस, या तीन घटकांची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. घाबरू नका मुलांनो. जे मुलं, विशेषतः ज्या मुलांचे ग्राउंड कमी गेलेले आहे, ते मुलं घाबरू नका, कारण अजून SRPF बाकी आहे. बघा, सेफ स्कोर सांगेन मी तुम्हाला. बघा, या ठिकाणी आपण सेफ स्कोर बघू की ओपनवाल्यांना कमीत कमी किती मार्क पाहिजे फिजिकलमध्ये, आणि जी आपली कॅटेगरी आहे, मग सर्व्हिस कॅटेगरी या ठिकाणी आली आपली. मग या कॅटेगरीवाल्यांना कमीत कमी किती मार्क पाहिजे लेखी परीक्षेला बसण्यासाठी. तर बघा, ओपनवाल्यांना सेफ जो स्कोर आहे हा कमीत कमी 95 घ्यावाच लागेल विद्यार्थी मित्रांनो. कारण काय, मागची भरती जी आपली पार पडली, त्या भरतीला जर अनुसरून आपण या ठिकाणी किंवा त्याची जर तुलना केली जागांची, तर निश्चितच या भरती प्रक्रियेमध्ये SRPFच्या जागा कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भरतीमध्ये या भरतीपेक्षा जागा ह्या जास्त होत्या, आणि म्हणूनच या वर्षी जे ग्राउंड आहे, विशेषतः फिजिकलचं म्हणेन मी, ते लेखीचं मग नंतरचा विषय येतो. लेखी आणि फिजिकल एक मिळून तो जे अंतिम मेरिट लागेल आपलं, तो विषय वेगळा आहे. तर या ठिकाणी कमीत कमी ओपनवाल्यांना, मग तुमचा कोणताही घटक असू द्या, घटक म्हणजे SRPF म्हणला म्हणजे तुमचा गट म्हणू आपण, तुमचा गट क्रमांक 20 असेल वरणगाव, किंवा गट क्रमांक 8 असेल
हे कोणताही गट घ्या तुम्ही ऑल महाराष्ट्रामधला, 95 मार्क हे घ्यावेच लागणार आहे. आता बघा, आता काही काही विद्यार्थी असेही म्हणतील की वरणगाव हा जो गट क्रमांक 20 आहे या ठिकाणी जागा भरपूर आहे. भरपूर म्हणजे किती? जास्त जागा नाही आहे. मग तरी विद्यार्थी असं म्हणतील किंवा इतर जिल्ह्यांच्या मानानं, इतर गट क्रमांकाच्या मानानं इथं जागा जास्तच आहे, मग इथलं मेरिट कमी येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी मेरिट कमी येणार नाही. कारण काय, सर्व महाराष्ट्रातले मुलं या ठिकाणी भरती मारण्यासाठी उतरलेले आहे आणि हे सर्व मुलं या ठिकाणी कॉम्पीट करत आहे, म्हणून निश्चितच हे मेरिटसुद्धा वाढणार आहे. तर बघा, 95+ या विद्यार्थ्यांना मार्क या ठिकाणी घ्यावेच लागतील ओपनवाल्यांना. आता या ठिकाणी कास्ट यांचं बघू आपण की कास्टवाल्यांना कमीत कमी किती मार्क या ठिकाणी घ्यावे लागतील. तर बघा, सर्वच कॅटेगरी आहे म्हणून मी सर्वसाधारण कमीत कमी 90 मार्क हे या ठिकाणी तुम्हाला, किंवा या भरती प्रक्रियेमध्ये SRPFच्या तुम्हाला प्रत्येक घटकांचा जर विचार केला तर तुम्हाला हे घ्यावेच लागतील. मग 90, कमीत कमी 90 म्हणतो मी, मग जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे. आउट ऑफ घ्या, 97 घ्या, 95 घ्या, 93 घ्या. तर कमीत कमी कास्टवाल्यांना, सर्वच कास्ट म्हणेन मी, 90+ मार्क हे घ्यावेच लागणार आहे. तर आणि तरच तुमचा लेखी परीक्षेला नंबर लागू शकतो, अन्यथा नाही. कारण काय, SRPF या घटकाला यावर्षी खूप कमी प्रमाणामध्ये जागा आहे. तर अशा प्रकारे विशेषतः जे आपले कमी मार्क मिळालेले मुलं आहे या चारही घटकांमध्ये, त्यांना बळ देण्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर निश्चितच तुम्ही SRPF या घटकाची चांगल्या प्रकारे तयारी करा विद्यार्थी मित्रांनो. चांगल्या प्रकारे मार्क मिळवा आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हा. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.